तर हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात सर्वजण? आय होप मजेत असाल. तर आज काहीतरी स्पेशल आहे, थंबनेलवरनं कळालंच असेल. तर मी ते इडलीसाठी भिजत घालते आहे. तर मी हे सांगत होते क्लासला हे असं टच करून की मी थोडीशी उडदाची डाळ घेतलेली आहे, ज्याला कवर वगैरे नव्हते ते बेंटाकराची. आणि ते राशनचे जे आपले तांदूळ असतात ते मी 2 ते 2.5 ग्लास घेतले, कारण की उडदाची डाळ थोडीशीच लागते याच्यासाठी आणि तांदूळ जास्त लागतात. तर हे होती दुसऱ्या दिवशीसाठी तयारी. तर माझे सासू सासरे येणार होते, त्याच्यामुळं मी असं सगळा बेत केला होता. त्यानंतर आम्ही आलो होतो पिक्चरला, कारण खूप दिवसापासून चाललेलं देऊळ बंद 2 पिक्चर बघायचा. तर फायनली त्याचा मुहूर्त लागला आणि अतिशय सुंदर असा हा पिक्चर होता. कोणी बघितला हा मूवी नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कारण जी स्टार्टिंग होती ना ती अप्रतिम होती. पुढचा जो अर्धा तास असतो ना तो, कारण एक स्त्रीसाठी काय असतं, आपला म्हणजे जे हजबंड, पती, आहो जे काय असेल ते, तर किती महत्त्व असतं आपल्या लाईफमध्ये. तर तुम्ही पण, ज्यांनी पण नसेल बघितला, माझी तरी इच्छा आहे की हा सगळ्यांनी बघावाच आवर्जून. एका शेतकऱ्यावरती हा पूर्ण पिक्चर आहे. त्याची जीवनशैली कशी असते, काय असते, तर अतिशय सुंदर पिक्चर होता. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे घेतला. मुलांचं चाललेलं पॉपकॉर्न घेण्यासाठी, कारण की त्यांना पिक्चर म्हटलं की पॉपकॉर्न हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की पिक्चर कोणता आहे, काय कॉमेडी आहे का असा फायटिंगचा आहे किंवा कुठला पण असू द्या, त्यांना पॉपकॉर्नशी मतलब असतं. तरी ते पॉपकॉर्न वगैरे, पॅटीस आणि माझा वगैरे घेतला आणि जास्त करून मुलांनीच खाऊन टाकला. आम्ही तर पिक्चरमध्येच मग्न होतो, कारण की खूप छान पिक्चर होता. मला तर रडायलाच येत होतं लास्टमध्ये. तर लास्टमध्ये म्हणल्यापेक्षा मला सुरुवातीलाच खूप रडायला आलेलं. आणि मला तर जे लेडीजने हे केलं आहे काम, ते पूर्ण तिच्या ॲक्टिवरतीच तसं बघायला गेलं तर हा पिक्चर होता. कारण की हीच ती खूप छान ॲक्टिंग वगैरे केली, छान बोललीसुद्धा. आणि मी यासाठी त्याचा आवाज बंद केला आहे. यूट्यूबचे पण काही नियम, काही अटी असतात, त्यामुळे मी पूर्ण आवाज तुमच्यापर्यंत येऊ नाही दिला. तो कमी करून टाकला होता पूर्णपणे. आणि या सीनमध्ये तुम्ही बघू शकता, स्वामी फक्त लहान मुलांनाच दिसत होते, कारण की लहान मुलांच्या मनात असं काहीच नसतं, दुसऱ्यांविषयी द्वेष वगैरे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर फायनल पिक्चर झाला. त्यानंतर आम्ही थोडेफार फोटो वगैरे शूट केले आणि झालं असं की 1 महिना झाला होता हा पिक्चर येऊन, त्यामुळे तो पोस्टर इथनं निघून गेला होता. मग आम्हाला नाईलाजाने असेच फोटो काढायला लागले या पोस्टरजवळ आणि काही असेच. आणि आपले ब्लॉग पण खूप लेट येतात ते. आता मी त्यानंतर जास्त पाऊस चालू करणार आहे, तुमच्यापर्यंत थोडा वेळ थांबायला पण लागला. आठवड्यातून 2 ते 3 ब्लॉग्स कंटिन्यू शेअर करण्याचा. तर तुम्हीही प्रोत्साहन द्या. सर्व व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा आणि होत असेल तेवढं शेअरसुद्धा करत जा, हाईप पण करा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय आणि काळजी घ्या स्वतःची.